प्रई सोनकांबळे प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दिनांक 20 जुलै 2025 रोजी एक प्राचार्य प्रई सोनकांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त व प्राचार्य MN वानखडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर मना वानखडे व प्राचार्य प्रई सोनकांबळे आणि स्मृतिशेष सुशीला व विनायक वानखडे पुरस्कार देखील या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपण प्रदान करणार आहोत। तर या निमित्ताने जे विशेष व्याख्यान ठेवण्यात येणार आहे त्याचा विषय असणार आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मिलिंद महाविद्यालयाचे योगदान। प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत माननीय आयुष्यमान योगीराज देवराव वाघमारे सर, ज्येष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सोलापूर। विशेष उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने माननीय आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सर, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत नागपूर, हे आपल्याला ऑनलाईन त्या दिवशी व्याख्यानासाठी आपल्यासाठी उपस्थित राहणार आहे। या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी एक आपल्या गुरूंना अर्पण म्हणून एक स्मृतिग्रंथ या ठिकाणी त्याचं संपादित केलेलं आहे। त्याच्यावर भाष्य करण्यासाठी सर आपल्यासाठी ऑनलाईन जॉईन होणार आहे कार्यक्रमाच्या दिवशी। आपल्याला या कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत छत्रपती संभाजीनगर। या कार्यक्रमाचं आयोजन अशोका सभागृह PS इंजिनिअरिंग कॉलेज नागसेन 1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषद निमित्त आपण सर्व उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना मनापासून आपलं स्वागत करते आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर MN वानखडे सर यांचे विद्यार्थी आणि समकालीन देखील राहिलेले असे आदरणीय प्राध्यापक गंगावणे सर, आदरणीय प्राध्यापक लोखंडे कारणाने प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी घेत आहे, कारण की प्रतिष्ठानच्या वतीने तर सामाजिक कामं आम्ही करतोच। वर्षभरात जेही काही उपक्रम आहे त्याचं मी थोड्या वेळानंतर आपल्याला सांगते, पण यावर्षी जे आहे जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्राचार्य मना वानखडे यांच्यावर जे ग्रंथ संपादित केलेला आहे आणि त्यांच्या नावाने पुरस्काराचं देखील प्रदान करण्यात येणार आहे गुणवंत विद्यार्थ्यांना। त्याच्याविषयी आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करावी अशी विनंती करतो। तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमातले दोन प्रमुख बाबी आपल्याला बघायला मिळतात। एक तर प्राचार्य मना वानखडे यांचं जन्मशताब्दी वर्ष जे होतं आणि त्या वर्षानिमित्त एक सुंदर असा ग्रंथ जो एकूणच प्रारंभी आपण जेव्हा म्हणू स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दलित साहित्य जे भविष्यामध्ये आपण ज्याला आंबेडकरी साहित्य असं म्हणतो त्याची पायाभरणी जर कोणी केली असेल तर ती म्हणजे प्राचार्य मना वानखडे सरांनी केलेली आहे। प्राचार्य मना वानखडे सर हे मुळातच स्कॉलर विद्यार्थी होते। इंटरमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळालेलं होतं, BAला सुवर्णपदक मिळालेलं होतं आणि भारतीय शिष्यवृत्तीवरती ते जेव्हा इंग्लंडला शिकायला गेले तिथेसुद्धा त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि त्यानंतर जेव्हा ते भारतामध्ये परत आले तेव्हा ते आल्याबरोबर IAS परीक्षा पास झाले। परंतु बाबासाहेबांचा सहवास, बाबासाहेबांचं शिष्यत्व ज्यांना लाभलं होतं त्यांना IASमध्ये फारसं मन रमलेलं नाही। दिल्लीच्या सचिवालयामध्ये शिक्षण खात्यामध्ये ते सचिव म्हणून नियुक्त झाले, परंतु बाबासाहेबाचा विचार आणि समाजाबद्दलची निष्ठा आणि आस्था यामध्ये ते त्या पदामध्ये किंवा त्या हुद्द्यावर अडकून पडले नाही। बाबासाहेबांनी त्यांना 1951मध्ये परत मिलिंद महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून नियुक्त केलं, स्वतः बाबासाहेबांनी केलं। आणि मग तिथून बाबासाहेबांचा जो विचार आहे तो कृती कार्यामध्ये आणण्यासाठी त्यांनी आपल्या लेखन आणि विचाराचं योगदान दिलं। सुरुवातीला त्यांनी दलित साहित्याबद्दल, आंबेडकरी साहित्याबद्दल जे चिंतन केलं, स्वतः त्यांचा विषय हा निग्रो साहित्याचा होता, म्हणजे एकूणच दलित साहित्य, जागतिक दलित साहित्याचा होता। त्याचे परिणाम भारतामध्ये काय असायला पाहिजे, भारतामध्ये कसे व्हायला पाहिजे, भारतामधलं लेखन कसं व्हायला पाहिजे आणि भारतामधलं जे परंपरागत लेखन आहे ते कुठल्या स्वरूपाचं आहे। आणि मग त्या विचारचिंतनामध्ये जे परंपरागत लेखन होतं हे काही आपल्या दलित बांधवांचं चिंतन नाही आहे, बहुजनांचं लेखन नाही आहे, बहिष्कृत किंवा जे पीडित आहेत त्यांचं चिंतन लेखन नाही आहे। आणि मग त्याला नवी वाट रुजवण्यासाठी, नवं वळण देण्यासाठी मना वानखडे सरांनी
अगदी प्रारंभिक पद्धतीने सुरुवातीला त्यांनी 3 व्याख्यानं दिली मिलिंद महाविद्यालयामध्ये की दलित साहित्य किंवा साहित्य कसं असलं पाहिजे, साहित्यामध्ये कुठले विषय यायला हवेत, साहित्यात उपेक्षित घटकाचं चित्रण कशा पद्धतीनं यायला पाहिजे जे आतापर्यंत आलेलं नाही आहे, त्या हेतूतून त्यांनी चिंतन मांडलं. नंतर दलित साहित्य अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा त्यांनी या पद्धतीचा उल्लेख केला आणि दलितांनो आता विद्रोही लेखनाला सुरुवात करा असं सुरुवातीला त्यांनी एक गर्जना केली आणि त्या लेखाचा परिणाम म्हणून आपल्याला बघायला मिळतो 1965च्या नंतर 62 ते 65च्या नंतर एकूणच नवीन पद्धतीने जे मिलिंद महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येत होते, आता इथं मना वानखेडे सरांचे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत आणि जी दलित आत्मकथनं सुरुवातीला आली किंवा या प्रतिष्ठानच्या वतीने जे आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला आहे की मिलिंद महाविद्यालयाचा महाराष्ट्र जडणघडणीमध्ये कुठला परिणाम झालेला आहे, कुठला प्रभाव पडलेला आहे, हा सगळा प्रभाव आपल्याला प्राचार्य मना वानखेडे सर यांच्या लेखनातून चिंतनातून आलेला बघायला मिळतो. आणि त्यांनी दिलेली जी भाषणं होती जी दलित साहित्यामध्ये किंवा 90 बौद्ध साहित्य संमेलन भरलं होतं भुसावळला, त्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा त्यांनी चिंतन मांडलं होतं आणि त्या चिंतनातून ही नवीन पिढी खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध लिहायला लागली. म्हणजे सुरुवातीला अस्मितादर्श येण्याच्या पूर्वी प्राचार्य मना वानखेडे सरांनी अस्मिता नावाचं जे नियतकालिक सुरू केलं होतं आणि त्या माध्यमातून ही सगळी मिलिंदची पिढी जी पहिली पिढी आपण म्हणूयात ती लेखन करायला लागली आणि त्यामध्येच आठवणीचे पक्षी प्रई सोनकांबळे सर यांचं लेखनसुद्धा सुरुवातीला अस्मितामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतं, भित्तीपत्रकाच्या रूपाने बघायला आलेलं मिळतं आणि तिथून नंतर गंगाधर पानतावणे सर यांनी मग अस्मितादर्श सुरू केलं आणि नंतर आपल्याला माहीतच आहे की दलित साहित्याचा जो प्रवाह सुरू झाला, मराठी साहित्याला वैश्विक जे रूप आलेलं आहे ते खरं तर दलित साहित्यामुळे आलेलं आहे, आंबेडकरी साहित्यामुळे आलेलं आहे आणि त्यामुळंच विश्वाचं लक्ष एक साहित्य म्हणून लक्ष केंद्रित करण्याचं काम प्राचार्य मना वानखेडे सर यांनी जी सैद्धांतिक भूमिका मांडलेली आहे. सुरुवातीला त्यांनी जे विद्रोही साहित्य म्हणून जो त्यांचा ग्रंथ आला त्यामध्ये सुद्धा वामन निंबाळकर असतील, यशवंत मनोहर सर असतील यांनी आता हा जो ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे, सुरुवातीच्या काळामध्ये पहिला तो ग्रंथ आला होता की विद्रोही साहित्य, मराठी विद्रोही साहित्य आणि त्यामधून खऱ्या अर्थाने दलित साहित्याला दिशा मिळालेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळेच पुढचं सगळं लेखन असेल, मिलिंदमध्ये मधून आलेली आत्मकथनं असू यात किंवा मिलिंदच्या बाहेरच्या लोकांनीसुद्धा काही दलित आत्मकथनं आलेली आहेत, त्या सगळ्याला एक बेस म्हणून प्राचार्य मना वानखेडे सरांचा जो विचार आहे तो कारणीभूत असल्याचं आपल्याला महत्त्वाचं वाटतं. यानंतरच्या आणखीन काही आठवणी मना वानखेडे सरांच्या त्यांचे विद्यार्थीसुद्धा शेअर करतील. मी आदरणीय सोनाळे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या प्रसंगी काही माहिती सांगा. सर्व सन्माननीय, मी आपल्याला मानाचा मुजरा करतो आणि मी तसा नांदेडचा विद्यार्थी, परंतु पहिल्यांदा ज्या वेळेला पहिल्यांदा MA झाल्यानंतर एका निमित्तानं मी विद्यापीठात आलो आणि त्यावेळेला हा सगळा परिसर बघितला. बाबासाहेब वाचलेले होते, बाबासाहेबांच्याबद्दल ऐकून होतं वडिलांच्याकडनं आणि हे सगळं ऐकून मन भारावून गेलं. आणि ज्या वेळेला या महाविद्यालयाच्या पायरीवर मी पहिल्यांदा पाय ठेवायच्या अगोदर मी माझं डोकं ठेवलं आणि मग वर चढलो आणि त्या सगळ्या आठवणी आजही मला भरून येतात. त्यावेळेला इथे असणारे सगळे सर, मना वानखेडे सरांचा मी प्रत्यक्ष विद्यार्थी नाही, पण त्यांना दुरून का होईना मला पाहण्याचा योग मला आज मिळाला आणि त्यामुळे मला आज धन्यता वाटते. नंतर अस्मिता जेव्हा प्रकाशित झालं त्यामध्ये मी कविता वगैरे लिहायला लागलो 75-76च्या नंतर आणि त्यातून माझ्या कविता पानतावणे सरांनी छापून आणल्या आणि त्यावेळेला मला अतिशय बरं वाटलं. तसं सर IAS झालेले होते. पहिल्यांदा जेव्हा IASची सुरुवातीला एक प्रिलिमिनरी टेस्ट निघाली होती आणि ती मी पहिल्यांदाच दिली आणि ती पहिल्यांदाच मी उत्तीर्ण झालो. परंतु त्या काळामध्ये कलेक्टर वगैरे होण्यापेक्षा आपण प्राध्यापक व्हावं, कारण नांदेडला मी गाडगिळांना ऐकत होतो, वसंत बापटांना ऐकत होतो, नरहर कुरुंदकरांना ऐकत होतो. या सगळ्या लोकांना ऐकताना मला असं वाटायचं की आपल्याला असं वक्ता होता आलं पाहिजे, आपल्याला चांगलं भाषण देता आलं पाहिजे. आणि विद्यार्थी दशेमध्ये हिंदी भाषण स्पर्धेमध्ये मी नांदेड जिल्ह्यात पहिला, मराठवाड्यात पहिला और महाराष्ट्रात पहिला आणि एवढंच नव्हे हिंदी आणि महाराष्ट्र गुजरात दोन्ही राज्यामधून पहिला असा आलो होतो. आणि त्या काळामध्ये लीला मेहरा
भगवानदास वर्मा सर, विनायक चौधरी, प्रकाश भातंब्रेकर ही सगळी मंडळी दिल्लीला गेली आणि दिल्लीला तिथे आम्हाला पारितोषिक मिळालं. मोरारजी देसाईंच्या हस्ते आमचा सत्कार झाला आणि मन भरून आलं. पहिल्यांदा मी नांदेडला आलो तर त्यावेळेला नांदेडच्या लोकांनी शाळेच्या लोकांनी स्टेशनपासून शाळेपर्यंत बँडबाजा वाजवत आम्हाला आणलं आणि त्यावेळेला मित्र की शिक्षक म्हणून ज्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते आपण तसं व्हावं. मना वानखेडे सरांचं लेखन, वाचन, चिंतन, माझे गुरुवर्य ज्यांच्याकडे मी PhDचं काम केलं असे माझे गंगावणे सर आणि या गंगावणे सरांच्या मदतीनं ते सगळं मी अनुभवलं, पाहिलं. आणि त्यावेळेला इथे असणारे प्राचार्य लोखंडे सर, प्राचार्य रामटेके सर आणि त्यानंतर प्रधान सर ही सगळी मंडळी त्या काळामध्ये मला जवळ प्रत्यक्ष त्यांचा परिचय नसतानासुद्धा मला दुरून का होईना अतिशय आदरानं मनापासून बघता आली. त्यामुळे मी माझा स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आज मना वानखेडे सरांच्या निमित्तानं शताब्दीच्या निमित्तानं हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो. मित्रो, योगीराज वाघमारे सर उस्मानाबादच्या शाळेला शिक्षक होते. लीला पाटील प्राचार्य होत्या आणि मी BEdला असताना त्यांचं एक पुस्तक वाचलेलं होतं आणि मी त्या काळामध्ये कथा लिहायच्यापेक्षा कथा लिहिण्याच्या अगोदर मी डायरेक्ट कथाच सांगायला सुरुवात करायचो आणि त्यामुळे अनेक आकाशवाणी केंद्रावर मला डायरेक्ट बोलावून मला कथाकथन करायला लावायचे आणि नंतर म्हणायचे हेच तू कागदावर लिहून दे, तुझी स्क्रिप्ट तयार होईल. आणि मित्रो, हे सगळं करण्याचं भाग्य मला लाभलं तर या लोकांना मी ऐकण्यामध्ये योगीराज वाघमारेंना मी माझ्या विद्यार्थी दशेत ऐकलं आणि त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी खास उस्मानाबादला गेलो. तिथे एक हिंदीचे आंधळे सर होते, वसंत बिरादार नावाचे एक सर होते. त्या सरांना भेटलो आणि हे सगळं करताना चांगली जी माणसं मला त्या काळामध्ये जी भेटत गेली आणि त्यांच्यामुळे मी आणि औरंगाबादला माझं येण्याचं काही हे नव्हतं, पण औरंगाबादला आलो गंगावणे सरांच्यामुळे, राजूरकर सरांच्यामुळे मी इथे आलो आणि आलो म्हणण्यापेक्षा मला इथं आणण्यात आलं. मला आणण्यामध्ये याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं पुनीत झालेल्या या विद्यापीठामध्ये मला प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि याच्या एवढं मोठं भाग्य माझ्या आयुष्यात कोणतं नाही. सोनकांबळे सरांचं आठवणीचे पक्षी, त्या आठवणीच्या पक्षीच्या निमित्तानं त्यांनी सांगितलेल्या आठवणी आणि त्या काळामध्ये ही आठवणीचे पक्षी वाचून मी इतका भारावून गेलेलो होतो की मी माझ्या शाळेतल्या प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये 1970मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्यावेळेला फक्त मॅट्रिक पास झालो होतो. बोलावून मला शाळेमध्ये नोकरीला घेतलं सर्जे गुरुजींनी, बोलावून शाळेत नोकरीला घेतलं. विदाऊट अपॉइंटमेंट आय वॉज अपॉइंटेड ॲज अ टीचर आणि मी दोन चार महिने 5वी ते 7वीला शिकवलं, 8वी ते 10वीला शिकवलं. 9वीलाच असताना पंडित परीक्षा पास झालो होतो. त्यामुळे पेटकर सर, चांदेकर सरांनी मला BAचा ग्रेड दिला आणि हळूहळू मग मी कॉलेजलाही पुढे माझं BSc झालं, सगळं झालं आणि मग मी कॉलेजमध्ये शिकवायला लागलो. प्रतिभा निकेतनमध्ये, पीपल्स कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकवलो आणि हे सगळं शिकत असताना माझ्यासाठी आठवणीचे पक्षी हा फार मोठा आधार होता आणि म्हणून मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आठवणी आठवायला लागल्या. अशीच एक आठवण मी बापाच्या कवितेमध्ये, माझा बाप नावाची कविता होती, त्या बाप नावाच्या कवितेमध्ये मी त्या आठवणी, माझ्या वडिलांच्या आठवणी कवितेच्या शब्दातून त्या मांडण्याचा प्रयत्न केला. अस्मिता आदर्श मेळाव्यात मला बोलता आलं, माझी कविता मला सादर करता आली, याचा मला आज आनंद होतो आहे. आणि एवढंच नव्हे तर पुढे डॉक्टर गायकवाडांनी मला प्रतिभा निकेतनमधून नागसेन हायस्कूल, तिथे PE सोसायटीची शाळा निघाली, त्यावेळेला मला तिथे जबरदस्ती आणलं. मी तिथे आलो आणि तिथे आल्यानंतर माझ्या शाळेमध्ये असलेले विद्यार्थी, त्यांच्याकडनं मी त्यांच्या आत्मकथा लिहायला सुरुवात करून घेतली. मी त्यांच्या आत्मकथा लेखनाला सुरुवात केली आणि त्या आत्मकथा लेखनाला मग मी या आठवणी अशा वेगवेगळ्या लोकांच्या ज्या आत्मकथा वाचल्या होत्या त्या मी सांगायचो आणि मग मुलं लिहायला लागायची. एक मुलगा 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांच्या वह्या भरून गेल्या आणि मग मी ती वर्तमानपत्रात पाठवायचो, लोकमतमध्ये पाठवायचो त्या काळामध्ये. आणि लोकपत्र नांदेडला सुरू झालं, गोदातीर होतं, प्रजावाणी होतं, तिथे पाठवायचो, ते बोर्डावर लावायचो. आज त्यातले अनेक विद्यार्थी चांगले साहित्यिक झाले, कथालेखक झाले, कवी झालेत, अनेक जण प्राचार्य झालेत आणि आज मला त्या विद्यार्थ्यांच्याकडे बघून अभिमान वाटतो. याचं सगळं श्रेय असेल तर या परिसरामध्ये वाढणारे जे शिक्षक आहेत
वाढणारे जे शिक्षक आहेत त्यांनी स्वाभिमानाची जी भावना मनामध्ये पेरली, स्वाभिमानाची भावना मनामध्ये पेरली आणि आपल्या जीवनाकडं तुच्छतेनं नव्हे तर आपल्या जीवनातला तो संघर्षाचा किती कठीण काळ किती महत्त्वाचा आहे हे ज्यांनी समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्या आठवणी सांगण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्यामुळे सोनकांबळे सर मग इथे असताना अनेक वेळेला त्यांना भेटायचो. जेव्हा ते नंदनवन कॉलनीत राहायचे डॉक्टर गायकवाडांच्या बरोबर त्यांच्या घरी जायचो, त्यांच्या घरी माझा मुक्काम असायचा. हे सगळं बघितलं की आज मन भारावून जातं आणि आज या निमित्तानं या प्रतिष्ठानच्या वतीनं मना वानखेडे सरांच्या हा शताब्दीच्या निमित्तानं हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे आणि याबद्दल मला अतिशय आनंद होतो आहे. हे जेव्हा चालू होतं ना याचं लेखनाचं काम चालू होतं त्यावेळेला माझे गुरुवर्य गंगावणे सर मला हे सांगत होते. जाधव मामा मुंबईहून आल्यानंतर ते मला या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगत होते. यशवंत मनोहर सर नांदेडला एकदा आले होते आणि मग त्यावेळेला त्यांचाही माझा परिचय होता. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आज मन भारावून गेलेलं आहे आणि त्यामुळे चेतनाताईचं मी अभिनंदन करतो की या पद्धतीनं प्रतिष्ठान प्र. सोनकांबळे प्रतिष्ठान नावाची एक संस्था स्थापन करून या निमित्तानं आपण त्या पिढीचं जे योगदान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत ती शिदोरी पोचवण्याचं काम आपण करताय. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो आणि यामध्ये आम्हाला सहयोग करण्यासाठी आम्हाला आमच्या परीनं खारीचा वाटा उचलण्यासाठी आपण आम्हाला यात सामावून घेतलं त्याबद्दल आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण मला ऐकून घेतलं, सहन केलं त्याबद्दल मी इथे थांबतो. यांचं स्मरण करून हे सांगू इच्छितो की या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात मी राहील. प्राचार्य मना वानखेडे मी ज्यावेळेस 1961 आणि 62 या 2 वर्ष कॉलेजला होतो त्यावेळेस ते प्राचार्य होते आणि प्र. सोनकांबळे बरोबर मी 1971 ते 85पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये हिंदी विभागात या दोघांशी जवळून संपर्क आलेला आहे. हा मी माझ्यासाठी फार मोठा मोलाचा ठेवा समजतो. यांच्या संपर्कात राहत असताना सोनकांबळे साहेब आणि आम्ही समकाल 61 ते 65पर्यंत मी लोखंडे मॅडम, योगीराज वाघमारे, यशवंत मनोहर, PD शिरोळे, PD गायकवाड आम्ही त्यावेळेस ते BAचे विद्यार्थी आणि त्यावेळेस लेखनाची सुरुवात करण्यासाठी लबा रायमानेने हस्तलिखित सुरू केलं आणि मग लेखनाची सुरुवात झाली. नंतर 66ला वानखेडे साहेब अमेरिकेतून आपली डिग्री घेऊन परत आल्यानंतर त्यांनी मराठीमधून आपल्या समाज जीवनाचं चित्र कसं येईल यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं आणि वानखेडेने सांगितलं सर तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहा, तुमच्या भाषेत लिहा, त्याला अलंकारिक करण्याची आवश्यकता नाही, पोजड आणि संस्कृत प्रचार शब्द वापरायची सुद्धा गरज नाही, तुम्हाला जसं समजेल उमजेल तुमच्या अनुभूतीच्या आधारावर मात्र लिहा आणि लिहा. त्याच्यातून मग त्या काळात लेखन करणाऱ्यामध्ये मी एक होतो, वामन निंबाळकर होते, सुखराम हिवराळे होते, योगीराज वाघमारे होते. प्र. सोनकांबळेचं आता जो उल्लेख केला गोरे सरांनी, अस्मितामधून जो लेख आला सुरुवातीला तिथूनच मग नंतर आठवणीचं पक्षी, नंतर आणखी त्यांचे 3-4 पुस्तकं छापून आले. तर प्र. सोनकांबळ्याबरोबर मी 71 ते 85 या काळात ज्या वेळेस सहकारी म्हणून काम केलं, अगोदर विद्यार्थी म्हणून आम्ही मित्रही होतो आणि पण ते सिनियर होते, आम्ही त्यांना दादाच म्हणायचो.
आणि ज्यावेळेस कॉलेजमध्ये आलो तर मग मात्र आम्ही तिथं त्यांना सर म्हणायचो. अगोदर दादा म्हणायचो, पण तिथे गेल्यावर मात्र एक प्रोटोकॉल असतो तो समजून घेण्यासाठी मग त्यांना आम्ही सर म्हणालो. नंतर ते प्राचार्यसुद्धा झाले. 85ला मी विद्यापीठात गेलो. तर ह्या साहित्याची जी मुहूर्तमेढ म्हणजे दलित साहित्याची मुहूर्तमेढ किंवा आंबेडकरी साहित्याची मुहूर्तमेढ जी रोवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यात वानखडे सरांचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान. आणि त्याच्यानंतर दलित साहित्यामध्ये आत्मकथनाचं लेखन जे सुरुवात झालं त्याचे प्रारंभ हा प्र. सोनकांबळ्यांनी केला असं जर आपण म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि त्याच्यानंतरच मराठीमध्ये आत्मकथन म्हणा किंवा स्वकथन म्हणा लेखनाची परंपरा सातत्याने वाढत गेली. एवढंच नव्हे तर ही परंपरा इतकी प्रभावी ठरली की आज भारतातील अनेक भाषेमध्ये आत्मकथनं, दलित आत्मकथनं लिहून आलेली किंवा आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन आलेली आत्मकथनं आपल्याला पाहायला मिळतात. मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. एवढंच सांगेन की या दोघांचा सहवास लाभला मला, त्यांच्यातून मला शिकायला मिळालं. त्यामुळे मी सुद्धा नोकरी करतच PUC पासून नोकरी करत PhD पर्यंत शिक्षण घेतलं. केवळ त्यांची प्रेरणा आणि बाबासाहेबांचे विचार शिका यातून आज यापर्यंत मी येऊन पोहोचलो. आपल्या सर्वांच्या समोर मला हे सांगायला आनंद होतो. एवढं बोलून मी रजा. प्र. सोनकांबळे प्रतिष्ठान आणि प्राचार्य M. वानखडे जन्मशताब्दीनिमित्त आज आपण पत्रकार परिषदेमध्ये सगळे जमलेलो आहोत. सगळ्यांना माझा सप्रेम जय. इथे मला चेतनाने आग्रह केला म्हणून 2 शब्द बोलत आहे. खरं म्हणजे सोनकांबळे सर काय किंवा वानखडे सर काय यांच्या काळातले आम्ही जे तो अतिशय भारावलेला जसं अभिमात्रिक ज्याला आपण म्हणतो तसे ते भारावलेले कालावधी होती. आणि त्यावेळेला मी एक स्टुडंट म्हणून विद्यार्थिनी कम प्राध्यापकाची बायको या नात्याने मी तिथे आले. कारण जवळजवळ वयाच्या 17व्या-18व्या वर्षी माझं लग्न झालं आणि मी मुंबईहून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची वेगळी जी PEची जी शाळा होती किंग जॉर्ज त्या हायस्कूलमधून मी 11वी पास होऊन औरंगाबादला आले. तेव्हा डॉक्टर लोखंडे माझे पती यांनी माझं नाव मिलिंद महाविद्यालयात टाकलं. त्यावेळेला प्राचार्य वानखडे सर आमचे प्राचार्य होते. पण वानखडे सरांचा परिचय म्हणजे एक दबदबा होता की आपले सर आहेत. आणि मी विद्यार्थिनी कम सरांची बायको जरी असले तरी तो काळ असा इतका मोकळं बोलण्याचा एकदम बुजल्यागत. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की विद्यार्थिनी म्हणून मी जेव्हा तिथे प्रवेश घेतला त्यावेळेला अतिशय भारावलेलं वातावरण होतं. आणि अशा वेळेला वानखडे सरांची जी मुलींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय उदात्त होता. म्हणजे वानखडे सरांचा दबदबा इतका होता की ते कॉरिडॉरमधून जात असले तरी सगळीकडे शांतता असायची. आम्ही मुली तर भित्र्या ससाप्रमाणे एखाद्या लेडीज रूममध्ये जाऊन बसायचो. आणि प्राध्यापकांचा वर्ग संपला की आम्ही त्यांच्या मागे मागे परत लेडीज रूममध्ये जायचो आणि त्यांच्या दुसऱ्या प्राध्यापकांच्या मागे मागे वर्गात येऊन बसायचो. आमचे 2 बेंचेस मुलींसाठी 2च बेंचेस. कारण मला आठवतं आहे की आम्ही 7-8 मुली होतो. PUCला आलो होतो तेव्हा. त्याच्यामध्ये वानखडे सरांची बहीण होती जी माझी अतिशय जवळची मैत्रीण होती. आणि मग असं आम्ही BA वगैरे पास झाल्यानंतर त्याच्यानंतर सोनकांबळे सरांच्या सहवासात मिळाले. आणि प्राध्यापक झाल्यानंतर सोनकांबळे सर मला नेहमीच आदराने आत्ता म्हणायचे. कारण अविनाश डोळसची मी बहीण
आणि सगळेच मला कॉलेजमध्ये अक्का म्हणायचे, म्हणून सरसुद्धा मला अक्का म्हणायचे, कधी कधी अक्काबाई म्हणायचे. तर असं सरांचं जे आमचं नातं होतं ते अतिशय हृदय असं नातं होतं. आणि सोनकांबळे सरांना एकदा मी भाषणामंच योगामध्ये नंदादीप म्हटलं होतं की नंदादीपासारखे शांत तेजस्वी असे प्रकाशमान आमचे प्रई. तर या शब्दावरून सोनकांबळे सरांना खूपच आनंद झाला होता. आणि अशा रीतीनं आमचं हे माझं विद्यार्थिनी जीवन, वैवाहिक जीवन, कारण जो काही आज जी काही मी आज इकडे आहे किंवा जे काही आज मला प्राप्त झालं आहे, आज जो काही मला मानसन्मान मिळत आहे तो केवळ या मिलिंद महाविद्यालयातील वास्तव्यामुळे, की जिथे मी शिकले, जिथे माझं काय म्हणतात वैचारिक त्याला माझा बहर आला, अशा या ठिकाणी मी आज आले. फार काय मी बोलत नाही, परंतु पुन्हा एकदा सोनकांबळे सरांच्या आणि वानखेडे सरांच्या आठवणींना उजाळा मिळाला म्हणून आम्हाला फार बरं वाटतं आहे. कारण त्या काळामध्ये जर तुमच्या लक्षात येईल की आता जे डॉक्टर गंगावणे सरांनी नावं घेतली, ती योगीराज वाघमारे काय जे आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, हे सगळेजणं आम्ही एकत्र, यशवंत मनोहर काय, आम्ही सगळे 5-6 जण आम्ही एका वर्गातले होतो आणि असे आम्ही असलेले क्लासमेट. तो काळच असा होता की आम्ही सगळेच जण आज नावारूपाला आलेलो आहोत. तर आपण माझे 2 शब्द ऐकून घेतले. धन्यवाद.